नमस्कार. व्हेज नॉनव्हेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळाची बर्फी बनवतोय. यालाच तुम्ही तिळाची वडी देखील म्हणू शकता. खायला अगदी मऊसूत खुसखुशीत ही तिळाची बर्फी फ्रीजमध्ये 8 दिवस आरामशीर टिकते. साहित्य देखील जास्त लागत नाही. अगदी 3 ते 4 साहित्यांमध्येच ही बर्फी बनवलेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरता व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा. ही तिळाची बर्फी पाहिल्यानंतर लगेच लक्षात येते की ही बर्फी अतिशय मऊसूत झालेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला आपल्याला तीळ भाजून घ्यायचे. त्याकरता कढई गॅसवरती ठेवून गरम करून घेतली. आता यामध्ये 1 कप भर तीळ घालून छान असे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे. तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही. अगदी 1.5 ते 2 मिनिटात मस्त असे तीळ भाजले जातात. तर तीळ चांगले भाजून झालेत. भाजल्यानंतर तीळ असे पांढरे शुभ्र दिसतात तर थोडेसे फुगलेले असतात. हे तीळ आता एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात. थंड झालेले तीळ मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर असे वाटून घ्यायचे. मिक्सरचं बटन चालू बंद करत हे तीळ वाटून घ्यायचे. जर एकसारखा मिक्सर चालवला तर या तिळाला तेल सुटू शकते. आता पुन्हा एकदा कढई गॅसवरती ठेवून 2 छोटे चमचे तूप घातलं तर तुपाचं प्रमाण हे कमीच वापरायचं. यामध्ये आता वाटलेलं तिळाचं मिश्रण घालायचं. अर्धा कप मिल्क पावडर घालायची. तर या मिल्क पावडरमुळे आपल्या बर्फीला अगदी रेडीमेड बर्फीसारखी चव येते. 1.5 ते 2 मिनिट हे दोन्ही साहित्य तुपावरती परतून घेऊयात. तर दुसऱ्या गॅसवरती आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे. त्याकरता एक पॅन गॅसवरती ठेवून 1/4 कप साखर घातलेली आहे. 1/4 कपासाठी अर्धा कप पाणी घालायचं. साखरेऐवजी तुम्ही गूळ देखील वापरू शकता. आता एकसारखं हलवत ही साखर आपल्याला विरघळून घ्यायची. हा पाक आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी असा पक्का पाक बनवायचा नाही आहे. यात आता साखर पूर्णतः विरघळलेली आहे. तर फ्लेवरसाठी अर्धा चमचा विलायची पावडर घालूयात. तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीचा फ्लेवर यामध्ये ॲड करू शकता. 2 ते 3 मिनिट हा पाक मी उकळून घेतला. तर आता बोटांच्या मदतीने आपण चेक करूया. तुम्ही पाहू शकता थोडीशी तार बनते आणि मधीच तुटते. असाच कच्चा पाक आपल्याला हवा. तर आता हे भाजून घेतलेले मिश्रण आहे यावरती हा पाक घालून घेऊयात. पाक घालण्यापूर्वी गॅसची फ्लेम कमी ठेवायची किंवा बंदच करायचं. आता गॅसची फ्लेम चालू करायची आणि हे सर्व मिश्रण एकसारखं हलवत घट्ट होईपर्यंत आटवून घ्यायचं. 5 ते 6 मिनिट झालेले आहे. हे मिश्रण बरंचसं घट्ट झालेलं आहे. तर बघा मध्यम टू लो गॅसच्या फ्लेमवरती एकूण 9 ते 10 मिनिट हे मिश्रण मी चांगलं परतवून घेतलं. मस्त असा गोळा बनला आहे. तर अशाच पद्धतीचं आपल्याला बर्फीसाठी हे मिश्रण हवं. ज्या ताटामध्ये आपल्याला बर्फी बनवायची त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. आता लगेचच हे मिश्रण गरम असतानाच ताटामध्ये थापून घ्यायचं. सुरुवातीला हे जास्तच गरम असल्यामुळे याला हात लावायचा नाही. अशा कलथ्याच्या मदतीने थोडंसं थापून घ्यायचं. नंतर एखाद्या पेल्याच्या मदतीने किंवा ग्लासाच्या मदतीने प्रेस करून हे मिश्रण एकसारखं ताटामध्ये पसरवून घ्यायचं. तिळाचे मऊसूत लाडू कसे बनवायचे ही रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती रेसिपी पाहू शकतो. वरून गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप लावलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स यावरती लावू शकता. थोडेसे प्रेस करून घ्यायचे म्हणजे एकसारखं या बर्फीला लागले जाते. तर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली बर्फी तयार झाली आहे. तर ही बर्फी अजून खूप गरम आहे. तर ही आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून किंवा बाहेर अर्धा तास फॅनखाली ठेवून थंड करून घ्यायची आहे. तर अर्धा तास ही बर्फी मी फॅनखाली थंड करून घेतली. तर कलथ्याच्या मदतीने आपण याच्या वड्या कापून घेऊया. सुरीपेक्षा कलत्याने ही बर्फी पटकन कापता येते. तर इथे तुम्ही पाहू शकता बर्फी मस्त अशी आपली सेट झालेली आहे. या बर्फीच्या वड्या थोड्याशा मी मोठ्या आकारामध्येच कट करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारामध्ये या वड्या कापू शकता.
अशी ही चवदार आणि खुसखुशीत बर्फी बनवण्याकरता जास्त काही साहित्य लागत नाही. अगदी मोजक्याच साहित्यांमध्ये ही बर्फी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. बर्फी बनवताना जास्त चुका होत नाही. तरीसुद्धा एक टिप्स तुम्हाला मी सांगते. मिश्रण गरम करताना ते जर पटकन घट्ट होत नसेल किंवा पाकाचे प्रमाण जर जास्त झाले तर त्यामध्ये भाजलेल्या तिळाची पावडर पुन्हा एकदा 1 ते 2 चमचे घालून घ्यायची. सर्व बर्फी मी आयताकृतीमध्ये कापून घेतली. तर तुम्ही इथे पाहू शकता, एक बर्फी मी हातावरती घेतली. काय मस्त आपली बर्फी दिसते. लहान मुलं किंवा अगदी वयस्कर मंडळीसुद्धा ही बर्फी खाऊ शकतात, एवढी मौसूद झालेली आहे. ही बर्फी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका. तर यातील एक बर्फी मी तुम्हाला तोडून देखील दाखवते. तुम्ही पाहू शकता, मस्त अशी मौसूद आपली बर्फी तयार झाली. तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.